विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर किशोर जगताप माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, करिअर ऑप्शन इन कॉमर्स या सिरीजमध्ये आज आपण नवीन ऑप्शन्स त्या ठिकाणी पाहणार आहोत। प्रामुख्याने आत्तापर्यंत आपण वेगवेगळे ऑप्शन्स पाहिलेले आहेत। आज पाहणार आहोत बेस्ट करिअर ऑप्शन मधला पाचवा ऑप्शन आणि तो म्हणजे DTL, दॅट इज डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ। विद्यार्थी मित्रो, माझे फेसबुक पेज आहे, वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। तर निश्चितपणे तुम्ही या लिंक त्या ठिकाणी फॉलो करू शकता आणि माझे येणारे सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्ही माहिती करून घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि तुमच्या या प्रतिसादाचा भाग म्हणूनच मी हे नवीन व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासाठी तयार करीत आहे। तर विद्यार्थी मित्रो, आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे तो लाईक करा। आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा की जेणेकरून त्यांना सुद्धा या बेस्ट करिअर ऑप्शनची माहिती प्राप्त होऊ शकेल। तर मित्रो, चला आता आपण पाहूया आपला नवीन करिअर ऑप्शन्स आणि तो म्हणजे डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ। DTL त्यालाच आपण डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ म्हणतो। या कोर्सला ॲडमिशन तुम्हाला जर त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर त्या संबंधीची पार्श्वभूमी या ठिकाणी दिलेली आहे। The admission into the DTL program is available in various university department and various affiliated colleges and institutes of university। विद्यापीठाच्या संलग्नित असणारे जे विविध महाविद्यालय आहेत किंवा जे इन्स्टिट्यूट आहेत, अशा सर्व इन्स्टिट्यूट आणि कॉलेजमध्ये प्रामुख्याने हा कोर्स राबवला जातो। द प्रोग्राम इज डिझाईन टू कल्टिवेट प्रोफेशनल स्किल इन टॅक्सेशन। यामध्ये हा प्रोग्राम काय तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे तर प्रोफेशनल स्किल देणार आहे टॅक्सेशन संबंधी, रिक्वायर्ड फॉर एनी बिझनेस ऑर्गनायझेशन अमंग स्टुडंट। म्हणजे अनेक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला जर त्या ठिकाणी जॉब करायचा असेल तर त्या संदर्भातलं टॅक्सेशन संबंधीचं प्रोफेशनल स्किल कौशल्य तुम्हाला या कोर्सद्वारे प्राप्त होऊ शकेल। त्याचप्रमाणे अँड एम्स टू डेव्हलप व्हेरियस स्किल्स in order to make them an effective part of the commercial organization in its accounts and taxation section। वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बिझनेस ऑर्गनायझेशन आहेत त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अकाउंट आणि टॅक्सेशनचं काम करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व स्किल या कोर्सद्वारे तुम्हाला प्राप्त होऊ शकेल। हा जो कोर्स आहे हा कोर्स 1 वर्षाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथे मुद्दामून पुन्हा एकदा मी सांगणार आहे की हा कोर्स करीत असताना तुम्ही कोणताही डिग्री कोर्स सायमल्टेनियसली करू शकता। म्हणजे 1 वर्षाचा DTL कोर्स बरोबरच तुम्ही MCOM अथवा MBA अशा प्रकारचे डिग्री कोर्स करू शकतात। हा डिप्लोमा कोर्स आहे। मागील व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला हे सांगितलं होतं की एका वेळेस ॲट ए टाइम 2 डिग्री कोर्स करता येत नाही, मात्र 1 डिग्री कोर्स बरोबरच 1 डिप्लोमा कोर्स सुद्धा तुम्हाला करता येऊ शकेल। त्यामुळे डिग्री बरोबर हा कोर्स तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू शकता। आता या कोर्सला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची पात्रता काय आहे? एलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन, ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम एनी रेकग्नाइज इंडियन किंवा फॉरेन युनिव्हर्सिटी। भारतातील किंवा परदेशातील कोणत्याही रेकग्नाइज युनिव्हर्सिटीची तुम्हाला ग्रॅज्युएटची डिग्री आवश्यक आहे। म्हणजे जे पदवीधर आहेत असेच विद्यार्थी
या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात. आता पहिली माहिती आपण पाहणार आहोत. हा कोर्स प्रामुख्याने कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये रन केला जातो. प्रातिनिधिक स्वरूपाची मी 10 कॉलेजची नावं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. पण तुम्हाला जर तुमच्या एरियामध्ये उदाहरणार्थ नगर, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे कुठेही तुमच्या परिसरामध्ये असणारे सर्व लॉ कॉलेजेस, काही मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट प्रामुख्याने हा कोर्स त्या ठिकाणी कंडक्ट करतात. पुण्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपातल्या काही कॉलेजेसची नावं तुम्हाला माहिती असावीत म्हणून सांगतो. ILS लॉ कॉलेज पुणे, नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे, सिंहगड लॉ कॉलेज पुणे, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज पुणे, डॉक्टर DY पाटील लॉ कॉलेज पुणे, नारळकर इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च पुणे, अभिनव एज्युकेशन सोसायटीज लॉ कॉलेज पुणे, श्री शिवाजी मराठा सोसायटीज लॉ कॉलेज पुणे, तुळजाराम चतुरचंद म्हणजेच TC कॉलेज बारामती आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं लॉ कॉलेज पुणे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही दृष्टिक्षेप टाकला तर तुम्हाला लक्षात येईल की काही स्पेसिफिक लॉ कॉलेजेस आहेत की तिथे हा रन केला जातो, किंवा काही असे इन्स्टिट्यूट आहेत रिसर्च इन्स्टिट्यूट तिथेही हा कोर्स रन केला जातो, किंवा काही कॉमर्स कॉलेजेस आहेत त्या कॉमर्स कॉलेजेसमध्ये सुद्धा हा कोर्स त्या ठिकाणी रन केला जातो. तर तुमच्या सोयीच्या, तुमच्या नजीकच्या कोणत्याही कॉलेजमध्ये की जिथे डिटेल कोर्स आहे तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. दुसरा भाग पाहतोय तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द कोर्स. या कोर्सचं स्ट्रक्चर काय आहे? द कोर्स ऑफ द स्टडी लीडिंग टू द डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉज शॅल कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग कंपल्सरी पेपर. एकंदरीत 5च पेपर तुम्हाला आहेत आणि एकच वर्षाचा कोर्स आहे. आणि या 5 पेपरमध्ये पहिला पेपर आहे तो जनरल लॉज अफेक्टिंग टॅक्सेशन. टॅक्सेशन संबंधीचे जे लॉ आहेत ते तुम्हाला या कोर्समध्ये शिकायला मिळेल. दुसरा जो आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट जो आहे ना 1961चा, ज्याला आपण डायरेक्ट टॅक्स असं म्हणतो, तो त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णतः या कोर्समध्ये शिकायला मिळणार आहे. पेपर 3 मध्ये द इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट म्हणजेच ज्याला आपण GST शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो, त्या GSTचा तुम्हाला अभ्यास या कोर्समध्ये करायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे द कस्टमर्स ॲक्ट 1961 हा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायला मिळेल. आणि बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा सुद्धा तुम्हाला विषय या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. असे 5 विषयाचा हा पूर्ण कोर्स या ठिकाणी आहे. पुढचा भाग आहे हायलाइट. यामध्ये 2 प्रकारचे हायलाइट आपण घेतलेत. पहा, द प्रोग्राम इज डिझाईन टू कंपर प्रोफेशनल स्किल इन टॅक्स अँड अकाउंटिंग. प्रोफेशनल स्किल कशाचं? टॅक्सेशनचं आणि अकाउंटिंग. टू एस्पायरिंग स्टुडंट्स फॉर अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द रोल ऑफ टॅक्सेशन इन बिझनेस ॲक्टिव्हिटीज. आफ्टर कंप्लिटिंग these course, student can be a part of a business organization in the capacity of an employee. म्हणजे पहा, तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये टॅक्स डिपार्टमेंटमध्ये किंवा अकाउंट डिपार्टमेंटमध्ये काम करू शकता, किंवा कॅन ऑल्सो ॲक्ट ॲज अन इंडिपेंडंट टॅक्स कन्सल्टंट, किंवा तुम्ही तुमची स्वतःची फर्म टॅक्स कन्सल्टंटची सुरू करू शकता. हे पहिलं हायलाईट आहे या प्रोग्रामचं. दुसरा हायलाइट आहे द पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ इज ए कोर्स विथ हायली प्रोफेशनल इनपुट्स अँड द कॉलेज मेक्स इट ए पॉइंट टू इन्व्हाइट रिन्यूड participation of a taxation law in the city to address the student. The response to the course from the student community is overwhelming and its potential for future participation of taxation law is very large. हे 2 हायलाइट्स प्रामुख्याने या कोर्सचे आपल्याला सांगता येईल. चौथा भाग आहे तो म्हणजे या कोर्सचे ऑब्जेक्टिव्स काय उद्देश आहे. टू मेक स्टुडंट अंडरस्टँड द फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग. बेसिक अकाउंटिंग तुम्हाला माहिती पाहिजे. अँड
the role of the different types of taxation while conducting any business activity. दूसरा ऑब्जेक्टिव्ह आहे to cater to the requirement of tax professionals at a moderate level in any middle and small size business organization by availing adequate training in the subject of taxation. आणि तिसरा ऑब्जेक्ट आहे to develop among the student the qualities of tax professional and make them equipped with the necessary skill. तुम्हाला टॅक्सेशन अकाउंटचे स्किल त्या ठिकाणी हा कोर्स त्या ठिकाणी शिकवत असतो, त्याचं ज्ञान तुम्हाला प्राप्त करून देतो आणि तुमच्या अंगी ह्या स्किल या कोर्सद्वारे निर्माण होऊ शकतात. पाचवा मुद्दा जो आहे तो म्हणजेच एरिया. तुम्ही डिटेल कोर्समध्ये कोणकोणत्या एरिया कव्हर होणार आहेत. एक तर इन्कम टॅक्स तुम्ही शिकणार आहात, दुसरा GST तुम्ही शिकणार आहात, तिसरा कस्टमर ॲक्ट तुम्ही शिकणार आहात, अकाउंटन्सी शिकणार आहे आणि टॅक्सेशन संबंधातला जनरल लॉ तुम्ही त्या ठिकाणी शिकणार आहेत. या सगळ्या एरिया तुम्हाला या कोर्समध्ये कव्हर झालेल्या दिसून येतील. पुढचा भाग आहे तो म्हणजे एक्झामिनेशन सिस्टीम कशी असेल तर ईच पेपर विल कॅरी 100 मार्क्स म्हणजे 500 मार्काचा पेपर. प्रत्येक विषयाला 100 याप्रमाणे 5 विषयाचे 500. ए कॅन्डिडेट हू सिक्युअर अ मिनिमम ऑफ 35% मार्क इन ईच पेपर अँड अन ॲग्रिगेट ऑफ 50%. 35 मार्काला पासिंग नाही तर पासिंग 50 मार्काला असंच म्हणायचं. परंतु जर तुम्हाला एखाद्या विषयात 35 मिळाले आणि बाकीच्या विषयामध्ये 60, 70, 80 असे मिळाले आणि सगळ्यांचं मिळून जर ॲग्रिगेट 50% होत असेल तर तो 35% मार्क मिळवणारा विषय सुद्धा तुम्ही पास म्हणून गृहीत धरला जातो. दुसरा भाग आहे ए कॅन्डिडेट हू सिक्युअर्ड मिनिमम ऑफ 35% marks in each paper and an aggregate of 60% on the whole shall be declared to have passed in the first class. म्हणजे 50% असेल तर सेकंड क्लास, 60% मार्क मिळाले तर फर्स्ट क्लास आणि 75% मार्क मिळाले असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे डिस्टिंक्शन. म्हणजे सेकंड क्लास 50% मार्काला, फर्स्ट क्लास 60% मार्काला आणि 75% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क मिळाले असतील तर तुम्हाला डिस्टिंक्शन त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. सातवा मुद्दा आहे रूल्स रिगार्डिंग एक्झम्पशन. ए कॅन्डिडेट हू ऑब्टेन ॲटलीस्ट 50% ऑफ द टोटल मार्क्स इन ए पेपर शॅल ॲट हिज ऑर हर ऑप्शन टू बी एक्झम्प्टेड फ्रॉम द पेपर. म्हणजेच मगाशी सांगितलं पहा तुम्हाला पासिंग मात्र 50%ला आहे म्हणजे 50 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळाले पाहिजे. ही शॅल और she shall however have to pass in the remaining papers following the standard of passing laid down above. जो मगाशी आपण तो पासिंगचा क्रायटेरिया पाहिला तो म्हणजे तुम्हाला 50% मार्क मिळाले की तुमचा तो विषय पास झालेला आहे, सुटलेला आहे असं म्हणता येईल. तुम्हाला त्या पेपरमध्ये एक्झम्पशन मिळतं. आठवा भाग आहे तो म्हणजेच जॉब प्रॉस्पेक्ट्स आहे का हा कोर्स केल्यानंतर तर निश्चित आहे. आफ्टर कंप्लीशन ऑफ DTL वन कॅन गो फॉर पोझिशन लाईक. कोणकोणत्या पोझिशनवर तुम्ही काम करू शकता तर टॅक्स कलेक्टर म्हणून तुम्ही काम करू शकता, टॅक्स ॲनालिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता, टॅक्स मॅनेजर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता किंवा तुम्हाला इथे 2 ऑप्शन आहे. स्टार्ट युअर ओन टॅक्स कन्सल्टन्सी. तुम्ही स्वतःची टॅक्स कन्सल्टन्सी सुरू करू शकता किंवा स्टार्ट युअर ओन टॅक्स प्रॅक्टिसेस किंवा तुम्ही टॅक्सची त्या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू करू शकता. अशा प्रकारे हा कोर्स जर तुम्ही पूर्ण केला तर तुम्हाला 5 वेगवेगळ्या प्रकारचे अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. म्हणजे तुम्हाला जॉब करायची इच्छा असेल तर तुम्ही जॉब करू शकता. तुम्हाला स्वतःचा त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करायचा असेल, टॅक्सेशन संदर्भातला प्रॅक्टिस करायची असेल, कन्सल्टन्सी सुरू करायची असेल तरी सुद्धा तुम्ही या कोर्सच्या कंप्लीशनमुळे ते तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे ही एक अपॉर्च्युनिटी आहे. पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला हा कोर्स करीत असताना डिग्री कोर्ससुद्धा करता येऊ शकतो. त्यामुळे मी नेहमी असे विद्यार्थ्यांना सांगतो की फक्त एक डिग्री तुम्ही कोर्स करू नका किंवा एक
डिप्लोमा कोर्स करू नका, तर सायमल्टेनियसली तुम्ही एक डिग्री आणि एक डिप्लोमा कोर्स त्या ठिकाणी निश्चितपणे करा, तर ते एकमेकाला पूरक असतात. 9वा पार्ट आपण पाहणार आहोत तो म्हणजे सॅलरीचा. The salary of DTL holders is good in government and private sector organization. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जा किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जा, तुम्हाला सॅलरी चांगल्या प्रकारे मिळू शकते. जर तुम्ही फ्रेश कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला किमान 30,000 ते 40,000 रुपये पर मंथ प्रमाणे सॅलरी मिळू शकते. कोणाला नुकताच तो पास झालेला आहे, पण नॉलेज असणं आवश्यक आहे. द सॅलरी विल बी इन्क्रीज ऑन द बेसिस ऑफ युअर प्रमोशन, प्रोफिशियन्सी, एक्सपिरियन्स. जसा जसा तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपिरियन्स मिळू शकेल, तुम्ही तुमचे स्किल दाखवताल, त्यानुसार तुम्हाला हे सॅलरीचं जे पॅकेज आहे ते वाढत जाऊ शकतं. आणि तुम्हाला जर नोकरी करायची नसेल तर तुम्ही नॅचरली काय करा, स्वतःची फर्म सुरू करा. त्यामुळे तुम्हाला 2 मार्ग आहेत, एक तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा जॉब करू शकता. जॉब करायचा असेल तर तुम्हाला सॅलरी ही तुमच्या जॉब प्रोफाईल, कोणत्या फर्ममध्ये तुम्ही काम करता, तुम्हाला किती एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला किती नॉलेज आहे, तुमच्याकडे अकाउंटिंग आणि टॅक्सेशन संबंधी काय स्किल आहे, तुमचा ॲप्टिट्यूड, असे अनेक विविध फॅक्टर्स हे तुम्हाला तुमची सॅलरी इन्क्रीज करायला त्या ठिकाणी सहाय्यभूत असतात. जसं जसं तुम्हाला अनुभव येत जसे तसे तसे तुम्हाला निश्चितपणे ही सॅलरी ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी वाढत जाऊ शकते. आणि म्हणून म्हटलेलं आहे, विथ ॲन एक्सपिरियन्स यू कॅन मूव ऑन टू ए हायर लेवल पोझिशन अँड गेट मोर सॅलरी. विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स करीत असताना फक्त आपल्याला डिग्री मिळवायची म्हणून कोर्स करू नका, तर आपल्याला नॉलेज मिळवायचं आहे. इंडिपेंडंट मी प्रॅक्टिस करू शकतो हा कॉन्फिडन्स निर्माण करणारं नॉलेज तुम्ही या कोर्सच्या माध्यमातून घेणं आवश्यक आहे. फक्त जर तुम्हाला डिग्री घ्यायची असेल किंवा एक सर्टिफिकेट तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल आणि म्हणून जर शिक्षण घेत असेल तर त्या शिक्षणाचा तुम्हाला ना तुमच्या प्रॅक्टिससाठी उपयोग ना तुम्हाला जॉबसाठी उपयोग. म्हणून तुमच्या अंगी काय स्किल आहे, तुम्ही काय नॉलेज घेतलेलं आहे आणि यासोबतच तुमचं हार्डवर्कसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स करीत असताना मात्र तुम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे नॉलेज घ्या, स्किल डेव्हलप करा, एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा 5वा पार्ट करिअर ऑप्शनचा पाहिलेला आहे. आता पुढचा पार्ट हा आपला जो 6वा येणार आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा पूर्णपणे तुम्ही पाहत चला की जेणेकरून बिगिनिंगपासून एंडपर्यंत जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनचा उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे तुमचे जर काही कमेंट्स असेल ते कमेंट्स बॉक्समध्ये त्या ठिकाणी नमूद करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचे अपडेट, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कम्युनिकेशन करायचं असेल तर मी मगाशी सांगितलं त्याच पद्धतीने पुन्हा एकदा सांगतो, माझं स्वतःचं वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे आणि त्याचप्रमाणे माझा हा खाली दिलेला ईमेल ID आहे. तुम्ही या सर्व माध्यमाद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकता आणि यांच्या सर्व लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण पुन्हा भेटूया बेस्ट करिअर ऑप्शनच्या 6व्या भागामध्ये. धन्यवाद.